हॅलो फ्रेंड्स, मराठी मुलगी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बघूया झणझणीत चिकन रस्सा कसा बनवायचा ते। तर सर्वात आधी मी चिकन स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण ॲड करूयात मालवणी मसाला, धणेपूड, गरम मसाला, चिकन मसाला, हळद आणि थोडंसं मीठ। सर्व व्यवस्थित एकजीव आपण एकत्र करून घेऊयात। मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं। त्यामध्ये आपण घालूयात तेजपत्ता, चिकन आणि थोडंसं पाणी, जेणेकरून ते खाली लागणार नाही। व्यवस्थित परतवून घेऊ आणि 2-3 शिट्ट्या त्याच्या काढून घेऊ। मी आता लावलंय, वाफत घातलेलं आहे। आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत। एका साईडला मी वाटण आधीच करून ठेवलं होतं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात। आपलं वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। चिकनही इथे शिजलेलं आहे। आपण ते काढून घेऊ। वळूयात दुसरी गुडतीकडे। मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये तेजपत्ता आणि जिरं, कांदा एकत्र करून परतवलं आहे। त्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालूयात, क्वांटिटीनुसार पाणी घालूयात आणि मीठ घालूयात। ते व्यवस्थित परतवून घेतले की 2 शिट्ट्या काढून घेऊ। आपलं जिरा राईस तयार होईल। एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मालवणी मसाला, गरम मसाला, हळद आणि चिकन व्यवस्थित मसाला परतवून घेऊ। त्यामध्ये वाटण घालूयात, व्यवस्थित परतवून घेऊयात। ते परतवून तुम्हाला दिसत असेल आता मस्त तरी सुटलेली आहे। वाटण आपलं तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण चिकन शिजलेलं ॲड करूयात आणि तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता। चवीनुसार तुम्ही मीठही घालू शकता। तर व्यवस्थित अशी तरी आलेली आहे, उकळही आलेली आहे, कड झालेला आहे आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलंच होतं। त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही। वरतून कोथिंबीर ॲड करू, तर प्लेटिंग करून घेऊ। कशी वाटला आजचा साधा सोपा रस्सा? तर पुन्हा आपण बघूयात पुढच्या